तोंड आलेली जखम तोंडात तशीच राहणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. उपचार करून सुद्धा जर तोंड येणं बरं नाही झालं तर आपण कॅन्सरचा विचार करू शकतो. नाशिकमध्ये किंवा कुठेही जनरल डेंटिस्ट हे खूप आहेत, पण तोंडाच्या निदानाचं डेडिकेटेड सेंटर किंवा जिथे एक्सक्लुसिव्ह तोंडाचं निदान होतं अशी डेडिकेटेड ओरल मेडिसिन प्रॅक्टिस अशी दुसरी कुठेही नाहीये, माझ्या लक्षात आलं. आणि नाशिकमध्येच नाही तर उत्तर महाराष्ट्रात पण अशी कोणीही डेडिकेटेड प्रॅक्टिस सध्या तरी नव्हती. आणि याची खूप गरज आहे, कारण तोंडाचे बरेच आजार आहेत. म्हणजे जसं तोंडात चट्टे आहेत, त्याच्यात पट्टे आहेत, तोंडाचा कॅन्सर किंवा वारंवार तोंड येणं, या सगळ्या आजारांचं निदान हे योग्य व्यक्तीकडूनच झालं पाहिजे. बरोबर. अजूनही बऱ्याचशा पेशंटला याची माहिती नाहीये की मला जर सारखं तोंड येत असेल किंवा माझं तोंड उघडत नाहीये तर मी कोणाकडे जायला हवं, हे याच्याबद्दल अवेअरनेस अजूनही लोकांमध्ये नाहीये. बरोबर. तर याची भारतातल्या तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण पाहता याची सध्या नितांत गरज आहे, ज्याच्यामुळे पेशंटला नीट खाता येईल आणि याचं एक्झॅक्ट जर तोंड येत असेल त्याचं मुख्य कारण काय हे पाहता यावं. हे सध्याची गरज आहे हे माझ्या लक्षात आलं. आणि हीच माझी स्पेशालिटी ब्रांच होती, त्यामुळे हे माझं पॅशन आहे असं म्हटलं तरी चालेल की मला तोंडाचा कॅन्सर किंवा तोंडाच्या आजारांवर काम करायचं. आणि त्याच्यासाठीच मी इंग्लंडमधून परत आले आणि या स्पेशालिटीवर आपल्याला काम करायचंय हे ठरवून घेतलं. ओके. सारखं तोंड येणे हे एक मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं का मॅम? हो, निश्चितच. सारखं तोंड येणं असं म्हणण्यापेक्षा आलेलं तोंड हे समजा 8 ते 10 दिवसापेक्षा जास्त तोंड आलेली जखम तोंडात तशीच राहणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ओके. पण तरी सुद्धा फक्त आपल्याला तोंड आलंय म्हणून मला कॅन्सर झाला असं घाबरून जाणं योग्य नाहीये. कारण बऱ्याचदा पेशंट्सना तोंड आलेलं असतं, बरेच महिने असतं, बरेच वर्ष असतं आणि ते गुगल करतात आणि त्यांना वाटतं की आपल्याला कॅन्सर झालेला आहे, तेच गुगल सांग. बरोबर. पण बऱ्याचदा तोंड आलेलं बरं होत नाही कारण त्याचं निदान झालेलं नसतं आणि त्याचे योग्य उपचार त्याच्यावर झालेले नसतात. कारण बरेच पेशंट B12 इंजेक्शन घेतात किंवा असा घरगुती उपचार करतात. तर त्याचं एक्झॅक्ट तोंड येण्याचं कारण काय, त्याचं निदान होऊन जर त्याच्यावर उपचार झाले तर हे तोंड येणं 3 ते 4 आठवड्यात बरं होतं. ओके. उपचार करून सुद्धा जर तोंड येणं बरं नाही झालं तर आपण कॅन्सरचा विचार करू शकतो. बरोबर. पण या सगळ्या केसेसमध्ये मी फक्त एकच सल्ला देईन की कधीही तुमचं तोंड आलेलं असेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल शंका असेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या. स्वतः किंवा गुगलवर वाचून सेल्फ डायग्नोसिस करू नका. तुम्ही आपण उपचार करतो ते टाळले पाहिजे. पहिली गोष्ट टाळले नाही पाहिजे म्हणणार मी. काही घरगुती उपचार चांगले पण आहे की तूप लावणं किंवा कोरफड लावणं, मध लावणं, हे सगळे साधे उपचार आहेत, हे करायला हरकत नाही. पण ते करून जर तुमचं 8 ते 10 दिवस झाले तुमचं तोंड येणं बरं होत नाहीये तर तुम्ही निश्चित तज्ञाला जाऊन एकदा दाखवून या की का तोंड येत आहे. नॉर्मल असेल तर प्रश्न नाही, पण तो कॅन्सर असेल तर कॅन्सरचं जेवढ्या लवकर निदान होणार तितक्या लवकर तुम्ही बरे होणार. तर मग तोंडाचा कॅन्सर होणे याची नेमकी लक्षणे काय काय असू शकतात? तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं एक तर सगळ्यात पहिले महत्वाचं कारण म्हणजे जर तुम्हाला तंबाखू किंवा गुटखा खायची सवय असेल तर तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे आणि तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे तोंडाच्या कॅन्सर बद्दल. तर तोंडात बरेच दिवसापासून न भरणारी जखम, 3 आठवड्यापेक्षा जास्त तोंडात जखम तशीच राहिली, अचानक दात हालायला लागला किंवा तिथे कुठे गाठ असेल, सूज आहे खूप जास्त जी तुमच्या नॉर्मल उपचारांनी बरं होत नाहीये, बाकी सगळे दात चांगले, एकच दात हालायला लागलाय, तर ही सगळी कॅन्सरची लक्षणं असू शकतात. बऱ्याचदा कॅन्सरवाल्यांमध्ये इथे मानेला गाठ येते. बरोबर. किंवा कुठेही गाठ येते, तर ही गाठ बरी होत नसेल किंवा खूप दिवसापासून असेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला निश्चित घेतला पाहिजे. म्हणजे तोंडाच्या कॅन्सरचा म्हणजे एखाद्याला तोंडाचा कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत, तर मग त्याच्यावर म्हणजे तोंडाचा कॅन्सर होण्याआधी त्याच्यावर उपचार होणं शक्य आहे का? आणि तो पूर्ण कॅन्सर म्हणजे नीट होऊ शकतो? आता तोंडाचा कॅन्सर हा येण्यापूर्वी त्याच्यात काही लक्षणं असतात ज्याला आम्ही ओरल प्री कॅन्सर म्हणतो. बरोबर. मग तो पांढरा चट्टा असू शकतो किंवा OSMF सारखा आजार असू शकतो किंवा अगदी साधं कारण म्हणजे खूप शार्प असा दात जो सारखा गालावर घासला जातोय आणि त्याच्यामुळे तोंड येतंय, हे सुद्धा पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतो जर त्याचा वेळीच उपचार केले नाही. पण हा चट्टा किंवा तोंडातली ही जखम जर आपण तेव्हाच त्याच्यावर उपचार केले तर बऱ्याचशा केसेसमध्ये आपण कॅन्सर होणं थांबवू शकतो. म्हणजे समजा दात घासला जात असेल आणि ते थांबवलं आपण तर ते जखम भरून पेशंट बरा होऊ शकतो.
पण याच्याकडे जर आपण या सगळ्या पूर्व सूचना आपण ज्यांना म्हणू किंवा प्री कॅन्सर म्हणू याच्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा कॅन्सर होऊ शकतो. आता तुम्ही भरपूर दिवसापासून नाशिकमध्ये आहात, तर मग नेमकी नाशिकमध्ये या रुग्णांची संख्या किती दिसून येते? नाशिकमध्ये या रुग्णांची भरपूर संख्या आहे. म्हणजे जसं तंबाखू जशी पॉप्युलेशन भरपूर आहे बरोबर. तसेच तोंड येणाऱ्यांची पण खूप मोठी संख्या आहे. आणि फक्त नाशिकमध्येच नाही, बाहेर पण आहे. म्हणजे जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात तेव्हा डेडिकेटेड ज्याला तोंडात जखमा येतात, म्हणजे कॅन्सर असो नसो, कॅन्सरच्या आधी किंवा नंतर सुद्धा तोंडात जखमा असू शकतात, तर त्याचे योग्य उपचार व्हावे असे पेशंट्स खूप आहेत. फक्त एवढंच आहे की त्यांना अजून कुठे जायचं किंवा याच्यावर काय उपचार करायचे याचं अजून माहिती नाहीये किंवा एवढी जागरूकता नाहीये. पण 50 ते 60% पॉप्युलेशनला मी म्हणेन की तोंड आलेलंच असतं. ओके, ते कॅन्सरचं प्रमाण कमी असतं त्यांच्यामध्ये. कॅन्सरचं प्रमाण हे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय भारतामध्ये. आता एक्झॅक्ट नंबर्स नाही मला सांगता येणार, पण मला वाटतं दर तासाला साधारण 6 लोक भारतामध्ये कॅन्सरनी मृत्युमुखी पडतात असं फिगर असू शकतं. म्हणजे एवढं तोंडाच्या कॅन्सरची स्थिती खरंच गंभीर आहे भारतामध्ये. हे प्रमाण नेमके कोणामध्ये जास्त दिसून येतं, नेमकी स्त्री किंवा पुरुषांमध्ये असं काय आहे? असं नाही म्हणता येणार, पण पुरुषांमध्ये जास्त, कारण तंबाखूचं प्रमाण महाराष्ट्रात तरी तंबाखूचं प्रमाण हे पुरुषांमध्ये जास्त आहे स्त्रियांपेक्षा. आणि तंबाखू बरोबरच जर समजा अल्कोहोल किंवा दारू या दोन गोष्टी, तंबाखू आणि दारू अशा जर याचं जर व्यसन असेल तर या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन परत त्याचं न्यूट्रिशन चांगलं नसेल किंवा जे विटॅमिन्स आहेत ते सगळे जात नसतील तर या सगळं तंबाखू आणि दारू एकत्र असेल तर कॅन्सरचं प्रमाण जवळजवळ 40 पट जास्त असतं, कॅन्सर होण्याची शक्यता. ओके, त्यामुळे हे पदार्थ अतिशय हानिकारक आहे आणि त्याच्यामुळेच तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये खूप जास्त वाढतं. तर मग निर्व्यसनी माणसाला म्हणजे ओरल कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात का? निर्व्यसनी माणसाला ओरल कॅन्सर होऊ शकतो, पण शक्यता कमी असते. म्हणजे जवळजवळ कॅन्सर होणार आहे जवळजवळ 90% रुग्ण हे तंबाखू खाणारेच असतात. ओके, तर मग हा नेमकी आजार होऊ नये म्हणून लोकांनी कोणकोणती काळजी घ्यायला हवी असं तुम्हाला वाटतं? कॅन्सर जर होऊ नसेल द्यायचं, म्हणजे जेवढं आपल्या हातात आहे तंबाखू खाणं टाळलं पाहिजे, अल्कोहोलचं प्रमाण कमी केलं पाहिजे किंवा पूर्ण थांबवलं पाहिजे. WHO सांगते पूर्ण अल्कोहोल थांबवा, त्याने कॅन्सर होऊ शकतो. त्याच्यानंतर तोंडात कुठेही छोटी जखम दिसली, चट्टा दिसला तर ताबडतोब डॉक्टरांना जाऊन दाखवून घ्या. ते लक्षणं अंगावर काढू नका. चांगली फळं खा, ताजं अन्न खा, हे सगळे न्यूट्रिशन चांगलं ठेवा आणि तुमची तब्येत चांगली ठेवा. हे सगळं जर पाळलं तर मग कॅन्सरचं प्रमाण आपण कमी करू शकू. कॅन्सरचं सगळ्यात उत्तम पहिली गोष्ट जी कॅन्सरवर तुम्ही करू शकता ते म्हणजे लवकर निदान. जितक्या लवकर निदान तितका कमी खर्च आणि तितका तुम्हाला त्रास कमी, तितकी छोटी सर्जरी आणि तितकी चांगली तुमची क्वालिटी ऑफ लाईफ. तर कधी पण जर तुम्हाला असा सल्ला मिळाला असेल की तुम्हाला बायोप्सी करायची तर तुम्ही तज्ज्ञांकडे जा. तुम्हाला हवं असेल तर अजून एका तज्ज्ञाचं तुम्ही मत घेऊ शकता, पण याचं टाळाटाळ करू नका. हे सगळे खूप गंभीर आजार आहेत आणि त्याचे सिटी स्कॅन असेल, MRI असेल किंवा बायोप्सी असेल, हे सगळे इन्व्हेस्टिगेशन वेळच्या वेळी करून घेणं आणि आपली आजाराची स्टेज कुठली आहे त्याचं निदान करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. कारण योग्य निदान हेच योग्य उपचाराची पहिली पायरी आहे. बरोबर आहे. आता शहरामध्ये जर बघायला गेलो ना तर तंबाखू खाण्यामुळे तोंड न उघडणे हा एक आजार भरपूर संख्येमध्ये जाणून येतो. तर मग तुम्हाला काय वाटतं नेमकी याच्यावर उपचार होऊ शकतो? पण तंबाखूमुळे तोंड न उघडणे हा खूप कॉमन आजार आहे. त्याला ओरल सबम्युकस फायब्रोसिस म्हणतात. त्याच्यावर बरेच उपचार आहेत. गालात इंजेक्शन्स असतात, स्पेशलाइज इंजेक्शन असतात, बऱ्याच प्रकारचे असतात. त्याच्याबरोबर व्यायाम करता येतो. पण त्याच्यातला सगळ्यात प्रभावी एक उपाय आहे जो लेटेस्ट आहे, तो म्हणजे लेझर थेरपी. ही एक स्पेशलाइज सर्जरी असते. पेशंट शुद्धीत असतो. साधारण अर्ध्या पाऊण तासात पेशंटचं तोंड उघडतं चेअरवरच. जर पेशंट फिट असेल आणि जर त्याला फक्त OSMF आहे, कारण तोंड उघडणं न उघडणं हे कॅन्सरचं पण एक लक्षण असू शकतं. तर त्याचं योग्य निदान करून जर आपण लेझर सर्जरीद्वारे त्याचं ताबडतोब तोंड उघडता येणं शक्य आहे. आणि ही लेझरच्या सहाय्याने तोंड उघडणे ही अतिशय सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट आहे आणि फार कमी, भारतातल्या खूप कमी तज्ज्ञांकडे ही ट्रीटमेंट होते. नाशिकमध्ये माझ्या क्लिनिकमध्ये ही सोय उपलब्ध आहे. ओके, जर समजा एखाद्याला कॅन्सर झाला आणि तिने ट्रीटमेंट केली तर त्याची कॅन्सर नीट झाल्यानंतरची लाईफ कशी असू शकते? म्हणजे ती पूर्णपणे एक साधारण माणसासारखी असू शकते?
हा आता खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो आणि याच्यावर परदेशात म्हणजे आता मी इंग्लंडमध्ये होते किंवा US मध्ये तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर खूप अवेअरनेस आहे. कारण तिकडे कॅन्सर हा असा झाला की आता त्याच्याबरोबर सर्व्हायव्हल हा विचार नाही करत की कॅन्सर झालेला माणूस जगेल का नाही, हा प्रश्न आता कमी झालाय, आहे अजून पण कमी झालाय. कारण अत्याधुनिक निदान आणि उपचार हे अवेलेबल आहेत, त्यामुळे पेशंट जगतो. पण त्याची जगलेला तो पेशंट, त्याची राहण्याची लाईफ किंवा क्वालिटी ऑफ लाईफ ही तितकीच मॅटर करते. दुर्दैवाने भारतात याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं. परदेशात याच्यावर खूप रिसर्च चाललाय, खूप अवेअरनेस आहे. म्हणजे तोंडाच्या कॅन्सर नंतर च्या ट्रीटमेंट नंतर, स्पेशली रेडिएशन थेरपी नंतर तोंडात बरेच आजार असतात. पेशंटला कोरडेपणा येतो, तोंड उघडणं बंद होतं किंवा तोंडात तोंड येतं त्या पेशंटचं. तर त्याच्या आधीच जर आपण त्याच्यावर काळजी घेतली, तसे तुम्ही ओरल मेडिसिन तज्ञाला दाखवलं आणि दाताची ट्रीटमेंट त्याच्या आधी करून घेतली, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्याधुनिक वेदनारहित लेझर उपचार पद्धती. एक उपचार पद्धती आहे जी अमेरिकेत वापरली जाते, इंग्लंडमध्ये वापरली जाते आणि इंटरनॅशनल गाईडलाईन्स पण आहेत. या थेरपी जर योग्य प्रमाणात वापरली तर त्याचे काही साईड इफेक्ट नाहीये आणि पेशंटचं ताबडतोब तोंड येणं कमी होतं. त्याने इन्स्टंट रिलीफ मिळतो आणि पेशंट जेवू शकतो. 3-4 सेशन्स नंतर पेशंट व्यवस्थित जेवू शकतो. समाजामध्ये असं बोललं जातं ना की एखाद्याला कॅन्सर समजा झाला तर तो पूर्णपणे नीट होऊ शकत नाही. तर नेमकी तुम्हाला काय वाटतं याच्यावर, या गोष्टी कितपत बरोबर आहेत? ही गोष्ट अंशतः बरोबर आहे. जसं मी सांगितलं की तुमचं कॅन्सरचं निदान कुठल्या स्टेजमध्ये होतं. आता माझे बरेच पेशंट आहे, माझं कॅन्सर निदानाचं हे सुपर स्पेशालिटी असल्यामुळे तो तोंडातला चट्टा बघून तो कॅन्सर आहे का नाही हे मी लगेच सांगतो. तर जेव्हा माझे बरेच पेशंट आहे ज्यांचं निदान अतिशय सुरुवातीच्या स्टेजमध्ये झालंय आणि त्यामुळे त्यांचे उपचार फक्त सर्जरी नंतर ते पूर्ण बरे झालेत, त्यांच्याकडे पाहून कळत पण नाही की यांचे कॅन्सरची ट्रीटमेंट झाली आहे. आणि जर ते योग्य निदान झालं तर रेडिएशन किंवा किमोथेरपी या ज्या पुढच्या स्टेजेस असतात त्या लागत सुद्धा नाही. ओरल कॅन्सर मध्ये लास्ट स्टेजवर जो असतो पेशंट, तो होऊ शकतो का? मग अवघड आहे, चान्सेस किती पसरलाय वगैरे असं एकदम असं सांगणं हे थोडं रिस्पॉन्सिबल होईल. पण त्याची कुठली स्टेज आहे आणि त्याचा कॅन्सर किती ठिकाणी पसरलाय, फक्त मानेत गाठी आहे का शरीरभर पसरलाय आणि तो किती पसरलाय, तो कुठल्या त्याच्या जवळ कोणी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर किंवा महत्वाच्या रक्तवाहिन्यांच्या जवळ आहे का तो, या सगळ्या गोष्टींवर तो पेशंट वाचेल का नाही हे ठरतं. पण शक्यतो जर लवकर असेल आणि सुरुवात असेल तर ते सगळे पेशंट्स बरे होतात व्यवस्थित ट्रीटमेंटने. जर त्याने ट्रीटमेंट घेतली नाही, अंगावर काढलं तर मग ते बरे नाही होत. अंगावर काढण्यासारखंच म्हणजे एक गोष्ट अशी म्हणता येईल ना की आपण सध्या काय करतो, एखादी जनरल गोष्ट समजा आपल्यावर होत असेल, जसं की तोंड येते सारखं सारखं, तर मग त्याला आपण घरगुती म्हणजे उपचार करून त्या गोष्टी तिथं टाळण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यावर नेमकी आपण कशा प्रकारे हे घेतलं पाहिजे, उपचार घेतले पाहिजे? म्हणजे एक नुसतं घरगुती उपचार करूनच गोष्टी थांबवल्या पाहिजे की घरगुती उपचार करू नका असं मी नाही म्हणणार. घरगुती उपचार करा, पण ते कुठल्या लेवल पर्यंत आपल्याला घरगुती उपचार करायचे आहेत किंवा कुठल्या लेवल मग कोणकोणते घरगुती उपचार केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण भरपूर मार्केटमध्ये आता भरपूर सारे टिप्स युट्यूबला जरी टाकले तरी येऊन जातात. बरोबर. मग तुमच्या हिशोबाने नेमकी कोणकोणत्या टाईप मध्ये करू शकतो आपण घरगुती उपचार? आता युट्यूब बद्दल तुम्ही जे सांगितलं ते टिप्स युट्यूब किंवा फेसबुक युनिव्हर्सिटी मध्ये काय येईल ते आपण सांगू शकत नाही. ते कोण टिप्स देत आहे, ते तज्ञांचे. आता माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे ज्याच्यामध्ये मी तोंडाचे आजार किंवा तोंडाचे अल्सर, त्याच्या घरगुती उपचार किंवा त्याचं कसं निदान या सगळ्याबद्दल बोलते. जर तुम्ही कुठल्याही तज्ञाचं चॅनल वाचताय आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही करताय तर त्याच्यात काही चुकीचं नाही. पण उद्या कोणीही उठून जर सांगताय की हे असं करा तसं करा, त्याला काही हे नाहीये, त्याला काही सायंटिफिक एव्हिडन्स नाहीये. तज्ञाचे टिप्स नक्की फॉलो करा, पण एका लिमिट पर्यंतच. जर तुम्हाला 8 दिवस ते करूनही जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुम्ही ताबडतोब दवाखान्याचं. मॅम, असा कोणता पदार्थ आहे का, म्हणजे तंबाखू जर सोडली आपण तर असा कोणता पदार्थ आहे का जे तोंडाचा आजार होण्याचं कारण असू शकतं? हो, आता ओरल लायकेन प्लॅनस हा जो आजार आहे ज्याची माझ्याकडे नेहमी उपचार होतात आणि उपचार पण खूप चांगले आहेत, पण हा ॲलर्जी सदृश आजार आहे आणि ही कुठल्या पदार्थाची ॲलर्जी असेल हे सांगू शकत नाही. पण त्या कोणाला त्या पदार्थ खाल्ल्यानंतर, म्हणजे आता काही माझे पेशंट आहेत की ज्यांना दुधाच्या पदार्थानंतर हे असं तोंड येतं किंवा कोणाला एकाला अननसाने असं तोंड येतं. पण सध्या माझ्या पाहण्यातली लेटेस्ट केस जर तुम्हाला सांगायची झाली
तर एक मावशी माझ्याकडे आल्या होत्या, ज्या बऱ्याच आजारातून बऱ्याच आल्या होत्या, पण 1 वर्षापासून साधारण त्यांचं सारखं तोंड येत होतं, तोंड पूर्ण तोंडातून सोलून निघालं. तर त्यांची प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या बेलाचं पान खात होत्या, आणि जेव्हा जेव्हा त्या बेलाचं पान खायच्या, म्हणजे जेव्हापासून त्यांनी सुरुवात केली होती तेव्हापासून हे तोंड येण्याचा आजार त्यांना सुरू झाला होता. आणि आता माझ्या पाहण्यात अशा बऱ्याच महिला आहेत की त्यांनी बेलाचं पान खाल्लंय आणि त्याच्यानंतर त्यांचे तोंड सोलून निघाले, म्हणजे आतून पूर्ण जखमा असतात, ते बऱ्याच डॉक्टरकडे पण जातात, पण एक्झॅक्टली हे कशामुळे होतं हे कळत नाही. तर असे पदार्थ असू शकतात ज्यांनी तुमच्या तोंडाचं जी कातडी आहे ती सगळी सोलून निघेल. मग ते बेलाचं पान किंवा असे स्ट्रॉंग पदार्थ असू शकतात, आणि ते कोणाला सूट होतात, कोणाला सूट नाही होत. म्हणजे एखाद्याला या पदार्थाचा त्रास होणार नाही, पण तो दुसऱ्याला होऊ शकतो. तर ते व्यक्ती सदृश्य असतं. तर तुम्हाला असे कुठले पदार्थ समजले की हे खाल्ल्यानंतर मला त्रास होतो, तर ते पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत. मग प्रत्येकाचा एक स्पेसिफिक पदार्थ मला पॉईंट नाही करता येणार, पण जर एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मला याच्यानंतर तोंड येते, तर तो पदार्थ तुम्ही टाळला पाहिजे. जनरली लोक बोलतात की डॉक्टर फक्त एक 5-10 मिनिटं कन्सल्ट करायचे, भरपूर मोठी फीस चार्ज करतो. तर मग नेमकी तुम्हाला काय वाटतं की याच्या मागचं खरं कारण काय असू शकतं? आता कसं आहे, ते आता मी माझ्यावर सांगते की समजा तोंडाचा चट्टा पाहून त्याचं निदान करायचं, म्हणजे हा चट्टा पाहून हा कॅन्सर आहे का नाही, बरोबर, हे फक्त सांगायचं मी काम करते, आणि जो कॅन्सर नसेल तर त्याचे उपचार पण मी करते. पण हे सांगायला मी 2 मिनिटं घेत असेल, तोंडात 2 किंवा 5 मिनिटं, बरोबर, पण हे 5 मिनिटात सांगण्यासाठी मी मागचे 15 ते 20 वर्ष त्याच्यावर मेहनत केली, आणि त्याच्यावर जे काही मी शिक्षण घेतलंय, जी सुपर स्पेशालिटी केली आहे, भारतात असेल इंग्लंडमध्ये असेल, त्याच्यावर जी मी मेहनत केली आहे, त्याच्यामुळे मला ते 2 मिनिटात सांगणं शक्य आहे. त्यामुळे जर तुम्हाला डॉक्टर जर चार्ज करत असेल तर तो ते 2 मिनिटासाठी नाही करत, ते 15 ते 20 वर्षांची जी मेहनत असते त्याच्यासाठी ते चार्ज करतात. आणि फक्त असं नाहीये, फक्त निदान असं नाही, ते जे मी निदान करेन ही पूर्ण माझी जबाबदारी असते, किंवा कुठलाही डॉक्टर जे निदान करतो, उपचार करतो, ही त्याची जबाबदारी असते. तर त्या जबाबदारीचे पण हे पैसे असतात. परत त्याच्यासाठी जे अत्याधुनिक इक्विपमेंट्स लागतात किंवा त्याच्यासाठी ती जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते, आता समजा अत्याधुनिक लेझर असेल किंवा डेंटल शेअर असेल, याचा उपचार, याचा फायदा माझ्यासाठी किंवा माझ्या घरातल्या लोकांसाठी नाहीये. हे सगळी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा अत्याधुनिक शिक्षण घ्यायचं, परदेशात जाऊन शिकायचं, हे यासाठी जे काही पैसे घातले हे सगळे लोकांसाठीच केले, की या सगळ्या उपचार पद्धती आपल्यासाठी, आपल्या लोकांना उपलब्ध व्हाव्या. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी जर योग्य आणि रिझनेबल चार्जिंग असेल, किंवा कुठल्या डॉक्टर जर स्पेशालिस्ट फी कन्सल्ट करत असेल, तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, पैसा तर आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त मेहनत आहे आणि जबाबदारी पण आहे.